भडगाव तालुक्यातील अतिवृष्टीचा पाऊस पडल्याने तालुक्यातील 90.69 mm पावसाची नोंद करण्यात आली। या पावसाची भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची पूर्ण 100% नुकसान झालेले आहे। तरी शासनाने यांना लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी भडगाव तालुका येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार शीतल सोलाटे यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। भडगाव तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांना तातडीने शासन भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे। राहुल पाटील, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट। बोला ना। भडगाव तालुक्यात अतिशय प्रचंड प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकरी व या शहरात मोठ्या प्रमाणात दुकानात पाणी शिरल्यामुळे भडगाव शहरात देखील खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला व भडगाव ग्रामीणमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद पूर्ण भडगाव तालुक्यात 139 मिलीमीटर झाल्यामुळे या भडगाव तालुक्यात अद्याप पाऊस देखील दुष्काळ जाहीर झालेला नाही, ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही। तर आमची सर्वपक्षीय म्हणजे महाविकास आघाडीतर्फे मागणी ही एकच आहे की लवकरात लवकर पूर्ण मंडळ जे आहेत भडगाव तालुक्यातले तिघी मंडळ हे जाहीर करून त्वरित पंचनामे अजून कुठल्याही मंडळात अद्याप पंचनामे होताना दिसत नाही आहेत, म्हणून ते लवकरात लवकर आदेश करावेत यासाठी आम्ही हे निवेदन या ठिकाणी देतो। आज संपूर्ण जळगाव जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे, सगळीकडे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालेलं आहे आणि ही नुकसान भरपाई कशानेही भरून निघणार नाही अशी भयंकर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला। जवळजवळ 90 मिलीमीटरच्या पेक्षा जास्त पाऊस झाला आणि या जिल्ह्याला 3 मंत्री देऊन सुद्धा कोणी शेतकऱ्यांच्या हिताचं बोलायला तयार नाही, शेतकऱ्यांचा वाली कोणी नाही। आणि या विरोधकां म्हणून या जिल्ह्यामध्ये कोणी शिल्लक राहिलेलं नाही। त्यावेळेस शेतकऱ्यांनी जायचं कुणाकडे? शेवटी आज या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे हा जळगाव जिल्हा, भडगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा काहीतरी निर्णय घ्यावा। पंचनामे त्वरित चालू करून शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं तुम्ही त्या नुकसान भरपाई टक्केवारीनुसार काय भरपाई देत नाही, पण द्यायला पाहिजे। अहो, अशी परिस्थिती शेतकरी आज आत्महत्या करायला, ज्याने पैसे खर्च करून शेतीमध्ये पैसे लावलेत, आज त्यांचे ते पैसे सुद्धा निघणार अशी परिस्थिती असताना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही। तेव्हा शेतकरी आणि महाविकास आघाडी मिळून आम्ही तहसीलदार मॅडमला आज निवेदन दिलं की मॅडम लवकरात लवकर जळगाव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा आणि भडगाव तालुका जास्तीत जास्त नुकसान झालेलं आहे, तरी शेतकऱ्यांच्या हिताचा काहीतरी निर्णय घेऊन त्यांना शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिक व्यापाऱ्यांचं देखील भडगावमध्ये फार मोठं नुकसान झालं आहे। लाखोचा माल त्यांचा ओला झाला, दुकानामध्ये पाणी शिरलं तरी कोणी बोलायला तयार नाही। तरी त्वरित पंचनामे करा, नुसती आश्वासनं देऊन काही फायदा नाही, पण पंचनामा आजपर्यंत देखील झालेला नाही। आता तहसीलदार मॅडमनी सांगितलं की अजूनही आम्हाला पंचनामे करण्याचे आदेश नाहीत, पण शेतकऱ्यांना वरच्यावर दिशाभूल करून सांगतात की पंचनामे सरसकट अजून तसं कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही। तरी त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा। आपण आणि घोषणा करतात बळीराजा, अरे बळीराजा आज त्याच्या ढुंगणाला धोतर सुद्धा राहिलेलं नाही अशी परिस्थिती बळीराजाची झाली आणि त्या बळीराजाचा वाली कोणीच नाही। या प्रसंगी भडगाव तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते दीपक पाटील, संदीप सपकाळे, सागर पाटील, यश पाटील, उमेश पाटील, परमेश्वर गायकवाड, सोनू शिरसाट, संजय पाटील, राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, आबा कासार, राजू शेख, योगेश महाजन, गोरख पाटील, साहेबराव पाटील, तन्वीर खान, रवींद्र शिंदे, राजकुमार मोरे, मधुकर पाटील, तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव।